सिंधुताई सपकाळ यांचं एक वाक्य, या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. याच वाक्याप्रमाणे अनेक वेदना, अनेक दुःख झेलून आपल्या कर्तृत्वाने, आपल्या गाण्यांनी एक इतिहास निर्माण करणाऱ्या आशाताई भोसले यांचं निधन झाल्याची बातमी कानावरती आली. खरं तर ही बातमी ऐकून मन अगदी हेलावून गेलं. मन काही मानतच नव्हतं की आशाताई आपल्यामध्ये सध्या नाही राहिल्या. इंस्टाग्राम बघत असताना बातमी आली की आशाताई भोसले यांनी या जगाचा निरोप घेतलाय. परंतु खरं वाटत नसल्यामुळे संपूर्ण न्यूज चॅनल्स तपासले आणि सगळीकडे एकच बातमी होती की आशाताई भोसले यांचं निधन झालं. रस्त्यावरती असणारा ॲम्ब्युलन्सचा आवाज आणि विविध ठिकाणी वाजणारी त्यांची गाणी हे खूप काही सांगून जात आहे. प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला असणारं स्टेटस आणि त्या स्टेटस मागे असणारं त्यांचं एक तरी गाणं त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि आपुलकीचं दर्शन घडवत आहे. आज आपल्यातून एक व्यक्ती नाही तर एक आवाज हरपलाय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक 9-10 वर्षाची मुलगी डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवतं. गायनाची असलेली आवड, घरची जबाबदारी आणि बाहेर हे कठीण जग. जेव्हा त्यांनी गायला सुरुवात केली तेव्हा त्यांना दुय्यम अशी गाणी भेटत होती. म्हणजे जी गाणी नाकारली जायची ती त्यांना भेटायची. परंतु प्रत्येक गाण्याला त्यांनी न्याय दिला. प्रत्येक गाणं हे मनापासून गायलं. त्याने नेहमी म्हणायच्या की कोणतंही गाणं छोटं नसतं, तुमचे विचार छोटे असतात. आणि त्यांनी अवघ्या जगाला दाखवून दिलं की तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल तर तुम्ही एक दिवस जगासमोर एक स्वतःचं अस्तित्व निर्माण कराल. दादासाहेब फाळके पुरस्कार 2000, फिल्मफेअर अवॉर्ड अशा कित्येक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. आता इथेच त्यांचा प्रवास नाही संपत. त्यांनी पहिलं लग्न केलं ते देखील मोडलं. पुन्हा त्यांच्या आयुष्यामध्ये जबाबदारी, लोक काय म्हणतील अशा गोष्टींनी त्यांचं आयुष्य पूर्णच बदलून गेलं. परंतु त्यांनी हार नाही मानली. त्या लढत राहिल्या. एका शोमध्ये त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या घरामध्ये लता मंगेशकर यांच्यासारख्या मोठ्या गायिका आहेत, तुम्ही त्यांच्यासारखं कधी बनण्याचा प्रयत्न नाही केला? तर त्यांनी उत्तर दिलं की मी जर लता मंगेशकर बनण्याचा प्रयत्न केला असता तर मी आशा भोसले झालीच नसते. इथून एक सिद्ध होतं की तुम्ही तुलना स्वतःशी करा, इतरांशी नाही. आज कित्येक व्हिडिओ त्यांच्याबद्दलचे इंस्टाग्रामवरती विविध माध्यमातून फिरत आहेत. आणि एका शोमध्ये त्या बोलल्या होत्या की मला गाता गाता मृत्यू यावा. आणि अखेर त्यांनी रविवारी 12 एप्रिल रोजी ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. खरं तर त्या जरी आज आपल्यात नसल्या, त्यांचा देह जरी संपला असेल तरी त्यांनी गायलेली गाणी, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार हे कालही लोकांच्या मनामध्ये होते, आजही लोकांच्या मनामध्ये आहे आणि उद्याही राहतील. त्यांच्या या अखंड कारकिर्दीला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कर्तृत्वांना मनस्पर्श साहित्याचा मनापासून सलाम.